तो हलतोय बघा. तो खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. हो तो काळा ना, एवढी साईज आहे. हो तोच होता. दोन आहेत. मुलगा एक्सपायर झाला 5.5 वर्षाचा साप चावून. काय वेदना असतात ते आपण समजू शकतो. अजून त्या दुःखातून ते बाहेर आलेले नाहीत. 6 फूट आहे तो. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. सकाळी आजचा हा ब्लॉग सुरू केलाय. फक्त केस विंचरलेत मी, बाकी आंघोळ पांघोळ काहीही झालेली नाहीये. कारण की अगोदर मला श्रीचा डब्बा बनवायचा आहे आणि त्यानंतर मग आंघोळ हे बाकीचं आहे तर परत करते. कारण बऱ्याच जणी म्हणतात की आंघोळ करून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या. बरोबर आहे, पण बाळाला बघत थोडंसं ते अवघड होते. सो समजून घ्या. तिच्या वेळेनुसार मग मी मॅनेज करते. कारण डब्याला एकदा उशीर झाला की सगळ्याच गोष्टी विस्कळीत होतात. इथली रूम पण क्लीन करायची आहे मला, खालची पण. आणि तुम्हाला आवाज येत असेल तर हा पिल्लूच्या पाळण्याचा आवाज आहे. याची मला खरंच खूप मदत होते बरं का या पाळण्याची. कारण ते चालू असल्यामुळे, इलेक्ट्रिक असल्यामुळे स्पीड वगैरे आपल्या याच्यानुसार करून मग मी माझ्या कामाला लागते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिंदे सरकार इकडे काय करतात. पहिल्यांदा म्हणली मी मस्त कॉफी केली. मी तुम्हाला सरकारच म्हणत होते. मला खूप सारे कमेंट ऐका, खूप सारे कमेंट्स आलेल्या की सरकार म्हणत जाऊ नको, म्हणून मग मी बंद केलं. आठवतंय पण शिंदे सरकार कधी म्हणले? सरकार कॉफी घेताय. फोन घेतला, त्यांचा कॉल पण आला. त्यांना जायचं जरासं बाहेर. आणि माझ्या हातात झाडू आहे बघा इथे. मला क्लिनिंग वगैरे पण करायची आहे. आणि आता मला स्वयंपाक पण बनवायचा आहे, श्रीचा डब्बा वगैरे. तर चला मी पटापट आता लागते काम. तर आज नाश्त्याला उपीट म्हणजे उपमा करायचा, त्यासाठी रवा इथं भाजून बाजूला काढून ठेवलेला आहे. आणि इथं तुम्हाला दिसत असेल तर बटाटा कांदा वगैरे चिरून घेतला. आता फोडणी घातली आहे मी, कारण की बटाट्याची भाजी श्रीला प्रचंड आवडते. अगदी सगळ्याच लहान मुलांना ते आवडत असते. आणि यांना तर कुठलीही भाजी असेल तरी ते खूप आवडीने खातात. त्यामुळे वेगळं असं त्यांच्यासाठी काही बनवायचं शक्यतो वेळ येत नाही. आणि या बाबतीत मी स्वतःला खूप सुदैवी समजते. कारण बऱ्याच जणींना नवऱ्याच्या आवडीची वेगळी, मुलाच्या आवडीची वेगळी, आपलं अजून फॅमिली मेंबर्स असतील त्यांच्या आवडीची वेगळी असं करण्यामध्ये खूप वेळ जातो. तर मला तसं होत नाही. वरण भात आणि एक मोकळी भाजी आणि त्यासोबत चपाती किंवा भाकरी असेल तरी हे आवडीने खातात. त्यामुळे 2-2, 3-3 भाज्या बनवायचा प्रश्न येत नाही. चपात्या पण लगेचच बनवून घेते मी. शक्यतो मी कधीही नाश्ता बनवताना शेवटी बनवते. कारण एकच उद्देश असतो की नाश्ता ॲटलिस्ट खाऊन जर गेलं तर गरमागरम असावा. चपाती भाजी अशी पण जेव्हा लंच टाईम होईल तोपर्यंत थंड झालेलीच असते. तर आता इथे झालाय माझा स्वयंपाक. दूध गरम करते, इकडे उपीट तयार होत. चला आता पटकन मी आंघोळ करते आणि जरा वेळाने भेटते तुम्हाला. त्यांना माझी सकाळची कामं बऱ्यापैकी आवरली आहेत आणि पिल्लू पण झोपली आहे. तर तोपर्यंत मी माझं स्किन केअर रुटीन करून घेते. सध्या माझा प्रयत्न आहे की माझं स्किन केअर रुटीन जे आहे ते छोटंसंच असावं. कारण काय होतं माहिती का, की बाळाला बघत, श्रीचं आणि मग माझं युट्यूबचं या सगळ्या गोष्टी मॅनेज करत 4-5 स्टेपवालं स्किन केअर रुटीन सध्या तरी मला कसंच परवडत नाही. त्यामुळे मी हे क्युअर स्किनचं फेस वॉश यूज करते. आणि अगदी 2 स्टेपमध्ये सकाळचं माझं स्किन केअर असतं. हे फॉर्मिंग फेस वॉश आहे. हे मला खूप जास्त आवडतं. याचं कारण म्हणजे एकतर खूप जेंटल आहे, इरिटेट करत नाही स्किनला. आणि सध्याचं जे वातावरण आहे ना, म्हणजे अगदी उष्णता पण नाही धड आणि सकाळ संध्याकाळ थंडी सुटते. तर म्हणजे अशा वातावरणात हे स्किनला जास्त ऑइली पण करत नाही आणि ड्राय पण करत नाही. माझ्या त्वचेसाठी एकदम परफेक्ट असं हे फेस वॉश आहे. मला हे खूप जास्त सूट झाले. पाय दुखायला लागलेत, मी जरासं बसून बोलते. तर बाकीचं स्किन केअर बेडवर पण केलं जातं. तर फेस वॉश करून झालंय माझं. आता पुढची स्टेप ती म्हणजे सनस्क्रीन. तुम्ही म्हणाल की मॉइश्चरायझर विसरलीस का, तर नाही, मॉइश्चरायझरची गुडनेस सनस्क्रीनमध्येच आहे. त्यामुळे एक स्टेप माझी इथं स्किप होते आणि वेळ पण वाचतो. चला आता पटकन अप्लाय करून घेते. आणि जो विजिबल पार्ट आहे त्याच्यावरती हे अप्लाय करायचंच, कारण की UV रेज असतात ना, त्यापासून आपल्या त्वचेला हे छानपैकी प्रोटेक्ट करतं. जस्ट झालं माझं स्किन केअर रुटीन. आणि एवढं सिंपल साधं ठेवलंय मी. असेल तर एखादा लिप टिंट किंवा लिप बाम पण तुम्ही वापरू शकता. बाळाला बघत ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात आणि वेळ पण लागत नाही. शिवाय स्किनची काळजी पण घेतली जाते. तुम्ही माझे प्रिव्हियस ब्लॉग सुद्धा पाहू शकता, ज्यामध्ये मी अगोदर सुद्धा दाखवलं की क्युअर स्किनचे प्रोडक्ट्स माझ्यासाठी खूप बेनिफिशियल ठरलेले आहेत. इथे मी हवं तर फोटो लावेन बिफोर आणि आफ्टर. तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने माझ्या स्किनमध्ये हळूहळू इम्प्रूव्हमेंट झाली आहे. आणि तुम्हाला सुद्धा जर स्किन किंवा हेअरशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला
तिथले जे तज्ञ डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत ते काही प्रश्न विचारतात. सपोज तुम्ही प्रेग्नेंट आहात का, किंवा पिरियड सायकल विषयी, हार्मोनल चेंजेस आणि बऱ्याच गोष्टीविषयी ते आपल्याला काही प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांची खरी खरी उत्तरे दिल्यानंतर ते आपला फ्रंट आणि साईड फोटो सुद्धा मागवतात, ज्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू त्यांना अजून जास्त क्लिअरिटी येते आणि प्रॉब्लेम समजून घेऊन आपल्यासाठी खास असं कस्टमाइज किट ते बनवतात आणि आपल्या ऍड्रेसवरती 3 ते 4 दिवसात ते आपल्याला रिसीव्ह होतं. क्लिअर स्किनची एक गोष्ट मला खूप आवडते, आपल्या वेळेनुसार आपण 24 तासामध्ये कधीही इकडे कन्सल्टेशन घेऊ शकतो. त्याशिवाय तज्ञ डॉक्टर आहे, म्हणजे घर बसल्या आपल्याला आपलं चेकअप करता येतं. जेव्हा केव्हा आपण बाहेर डर्मॅटॉलॉजिस्ट कडे अपॉइंटमेंट घेतो तर खूप जास्त वेटिंग असते. दुसरी गोष्ट म्हणजे शहराच्या ठिकाणीच ते अवेलेबल असतात. जेव्हा आपल्याला डॉक्टर पुन्हा रुटीन चेकअपसाठी बोलवतात तर आपल्याला तिथे सुद्धा फीस पे करावी लागते, परंतु इथे फीस आपल्याला द्यायची नसते. आपल्याला फक्त प्रोडक्टचे पैसे द्यायचे असतात, जे खूप जास्त अफोर्डेबल आहे. माझा कुपन कोड इथे स्क्रीनवर दिसतोय, वर्षा 100, तो वापरला तर तुम्हाला तुमच्या ऑर्डरवरती 100 रुपीज ऑफ मिळणार आहे. त्यामुळे माझा कुपन कोड नक्की यूज करा. ती 20 दिवसाला डॉक्टरला फॉलोअप घेतो, तर शिवाय आपल्याला डाएट चार्ट सुद्धा ते प्रोव्हाइड करतात, ज्यामुळे आणखी छान रिझल्ट येतात. बऱ्याच जणींचं असं असतं की आम्हाला इंग्लिश येत नाही, तर मग हे इंग्लिशमध्येच ॲप असेल ना, तर असं नाही. इंग्लिश जमत नसेल तर तुम्ही हिंदीमध्ये सुद्धा त्यांच्याशी बोलू शकता. हिंदीच नव्हे तर तुम्ही तुमच्या मातृभाषेत, अगदी आता मी महाराष्ट्रीयन आहे तर मराठीमध्ये, कुणी पंजाबी असेल, गुजराती, तमिळ, जेवढ्या काही इंडियामध्ये रिजनल लँग्वेज आहेत त्या सगळ्या भाषांमध्ये क्युअर स्किन हे ॲप अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही निर्धास्त होऊन तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते तज्ञ डॉक्टरांशी कन्सल्ट करू शकतात. पण आपल्या मातृभाषेत जास्त कम्फर्टेबल असतो. सोपं असं ऍप आहे. थिंक की कसल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीयेत, तर मला तरी खूप छान याचे रिझल्ट आलेले आहेत. रेडी. श्री शाळेला निघालेला आणि त्याला स्कूल बसपर्यंत सोडण्यासाठी हे बाहेर गेले. तेवढ्यामध्ये त्यांना 2 साप दिसले आणि ते पाहून ते पळत वापस आले आम्हाला सांगण्यासाठी आणि शेजारी वगैरे सांगण्यासाठी. तर त्यांच्या चेहऱ्यावरचे यापूर्वी थोडेसे हावभाव त्याच्यात कैद झालेले आहेत बघा. आणि हे आपल्या घराला लागूनच आहे, म्हणजे आपली भिंत आहे ना त्याच्या बाजूचं हे होल आहे आणि निरखून पाहिलं तरच हा साप ओळखू येतो. अदरवाईज त्याचा कलर आणि तिथला जे काही कैचण आयचण आहे त्याच्यासारखा सेम त्याचा कलर वाटतो. म्हणजे असं कुठेही कुणालाही सहज लक्षात येणार नाही. लहान मुलं वगैरे वावरतात किंवा सहज आपलं वरती बघून चालत असतात त्यावेळी हे म्हणजे लक्षातही येणार नाही एवढा त्याचा कलर मिळता जुळता आहे तिथल्या मातीशी, त्या गवताशी. त्यामुळे सहज तरी म्हणजे कुणाच्या लक्षात आलं नसतं, पण तिथे आवाज येत होता म्हणून ह्यांनी नीट व्यवस्थित बघितलं. आणि श्री इंट्रोमध्ये थोडंसं बोलणार होतं, तेवढ्यात हे मागून पळत आले आणि ते थोडंफार तिथं तुमच्या लक्षातही आलं असेल की तिथं हलतोय बघा. तो खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. हो तो काळा ना, एवढी साईज आहे. हो तोच होता. 2 आहेत. अशी गोल आहे ना तिथे खाली बघा. एवढी साईज. एक छोटा आहे, एक मोठा आहे. हा तो मोठा आहे ना, तोच त्या दिवशी तिकडे दिसला. त्याला दाखवायला पाहिजे ना कुठली जात ती. सर्पमित्राला फोन केला. हा म्हणून मी घाबरली एवढी. एकदम गेट जवळ माझ्या पायाजवळ. हो, गेट लावायला गेली, गेट पर्यंत आलंय. एवढं मोठं हो, ते हालत पण एवढा आवाज आला. 84-85. हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. 2 आहेत नाही? 2 आहेत पण वेगवेगळे दिसतंय. ते पूर्ण ग्रे आहे नुसताच आणि तो पट्ट्याचा तो वेगळा आहे. तो ग्रे वाला होता ना काळपट झाडा तो होता. मी ते त्यांना सांगतच होती सगळी माहिती. खाली पांढरा. इकडून ये, इकडे ये. मी म्हटलं ना 6 फूट असेल तो. तिथं होल केलं. तुमच्या पाठीमागून बंद आहे. साहित्य वगैरे काय आहे का बघा. इकडेच यायला 6 फूट आहे तो, है ना? होय हो, 6 फूट आहे. 6 फूट लागते कॉल खरं. कारण तो इथले आला अलीकडे आलाय वर्ष अलीकडे सर. तिथून असं तिकडे गेलं. यांचं आणि शेजाऱ्यांचं सर्पमित्राला फोन करणं सुरूच होतं, पण श्रीला शाळेला उशीर व्हायला होता त्यामुळे मग हे शाळेत सोडायला गेले. तोपर्यंत तो आतमध्ये गेला. श्रीला शाळेत सोडायला
खूप मोठा, म्हणजे एक तर ना 6 फुटाचा आहे तो साप आणि एक छोटासा आहे, म्हणजे 2 आहेत. एकदम छोटा पण नाही, मीडियम साईजचा आहे. अगदी मनगट असतं ना आपला दंड, तेवढी साईज आहे. होय, मिळाले का नाही सर्पमित्र? नाही, 5-6 जणांना कॉल केला पण ते सध्या जवळ अवेलेबल नाही. अवघडच आहे किंवा आता किती 2 आहेत ना, कसं करायचं? पण आता काय तर ती त्यांच्या मार्गाने जातात, ते काय जात नाही, ते इथंच वावरायला. सलग 8 दिवस झालं ते दररोज दिसतात. ते तर त्या काकीला दिसलं रात्री आपण बाहेरून आलो तेव्हा. हो, काल इथंच दिसलेलं. इथंच दिसलं. परवाच्या त्या पलीकडच्या आहेत ना, त्यांच्या पायात आला होता 4 दिवसापूर्वी. आणि अडचणी इथं जास्त आहे ग, म्हणजे खुल्ले प्लॉट आहेत ना, त्याच्यामुळे इथं आणि जास्त वावरतात ते. आणि याच्यामध्ये काय होते, लहान मुलं खेळायला खेळायला त्यांना समजत नाही, किंवा आपण रात्री आपल्याला जाताना अचानक चुकून पाय पडला, ड्युट्या असतात रात्री वगैरे, काय झोपेत थोडं माणूस वेगळंच असतं, दिसून बी येत नाही. आणि त्याचा कलर बघितला का तुम्ही, प्रॉपर गवताशी मॅच होतं, ओळखूच येत नाही ते. जेव्हा ते हल्लं ना तेव्हा मला तर ते लक्षात आलं, नाही तर तोपर्यंत. किती वेळा बघितलीस? मी त्यालापासून तसं पाहिजे तर 10-15 वेळा, कारण का साधे छोटे मोठे हे ते, पण एवढं मोठं पहिल्यांदाच. कारण ते ना हे आहे ना माझं हा भाग एवढं तर सहजच आहे, यापेक्षा थोडं मोठं. हो, सापाची आहे ना साईज मॅटर करत नाही. विषारी साप असेल ना तर करंगळी एवढा जरी असेल ना तर जीव गेला तर पुरेसा. तेवढा इथं आपले पिल्लू पोटात होते तेव्हा निघालेले. ती गुणच होते, गुणसचे पिल्ले होते ते. आणि मी पण इथं आहे ना 2-3 वेळा गुणस बघितलेले, मोठमोठे बघितलेले. तर आता लेटेस्ट मध्ये ना गुणस दिसतो, म्हणजे सगळ्या प्रकारची व्हरायटी आहे. हा, आणि नाग पण भरपूर आहेत बरं का ह्या परिसरामध्ये. हा पूर्ण बॅक साईडचा एरिया ना रिकामा आहे, त्यामुळे बरेच साप वावरतात. त्यांना काय म्हणायचं, हे अगोदर जंगल असल्यासारखं होतं आणि त्यांच्या जागेवर आपण अतिक्रमण केलं, मग त्यांना ते कुठे राहणार. हा ना, बरोबर आहे. मागच्या वर्षी आहे ना माझा सहकारी मित्र जो आहे ना, त्याचा मुलगा एक्सपायर झाला 5.5 वर्षाचा साप चावून. आणि काय वेदना असतात ते आपण समजू शकतो. अजून त्या दुःखातून ते बाहेर आलेले नाहीत. त्यामुळे कसं लहान मुलांना समजत नाही ऍक्च्युली काय, सगळ्या गोष्टी खेळत राहतात मातीमध्ये वगैरे, त्यांना खेळायची सवय असतात, होय ना. तर त्या पद्धतीने त्या बाळाला पण साप चावला होता आणि त्यानं घरी येऊन सांगितलं की मला भाऊ चावलाय. आता घरच्यांना काय माहित की बाबा भाऊ म्हणजे नेमकं काय चावलंय, मुंगी चावली काय, दुसरं काय चावलंय, हा असं झालेलं. आणि आता घोणस, नाग यासारखे विषारी साप आहेत ना, चावल्यानंतर आहे ना खूप लवकरात लवकर तात्काळ उपचार झाले तर ठीक आहे, नाही तर मग खूप अवघड आहे. त्याचं म्हणजे जास्त विषारी आहे ते साप. त्याच्यामुळे आहे ना थोडंसं मुलांकडे बी लक्ष दिलं पाहिजे. आणि आता आमच्या समोर बघितलं तर दररोजच अशा बातम्या आहेत, आहे का नाही. तर आता एक दिवस कालच रात्री झाली चर्चा, आणि आम्ही बाहेरून आलो तर एवढं सगळे लोक इथं जमलेले. ते काकींना गेट जवळ दिसला होता पलीकडच्या, त्यांना गुणच दिसलेला. त्यांना गुणच दिसला. त्या पलीकडच्या ना ती म्हणल्या की 6 फुटाचं होतं, बघून अशी चक्कर येऊन पडले होते, बघूनच डायरेक्ट. नवीन माणूस घाबरते ना, हेच होतं म्हणले. त्यांनी बघितलं ना, म्हणलं हेच माझ्या पायात आलतो, चक्कर येऊन पडले बघून. ते म्हणजे तिथून मला काय करू हेच कळे ना, एवढं मोठं ते. एखाद्या नवीन एकच व्यक्ती घरी आहे किंवा असं घाबरते ना. आणि कसं आहे, तो त्याच्या मार्गाने जात असतो बरं का, परंतु चुकून पाय जर पडला आहे ना तर धोका होऊ शकतो. हा, तेच नाही, जागा हे आहे, अडगळीची जागा असली की बघा तिथं साप वगैरे असणार. बरेच दिवस नव्हतं ना, त्यांना असं काही इथं येणं जाणं, वावर वगैरे नव्हता इथं, त्यामुळे त्यांना असं झालंय की सेफ जागा आहे, काही इश्यूज नाही, असं झालं. आता तरी आपण सर्व मित्रांना वगैरे कॉल केल्यात, आतापर्यंत तरी काही कॉन्टॅक्ट झाले नाही, कोणी बाहेर आहे इकडे तिकडे. एखादी लेडी असेल तिने कॉल केला, म्हणजे पुढे तत्काळ आले ना तर लय वेगळं. हे कसं होतं, 5-6 जणांना कॉल करून एक पण येत नाही, म्हणजे मग एखादी व्यक्ती दगावलेस का नाही. ते काय ते पण समाजसेवाच करतात, पण कोणते पाहिजे ना. हा, म्हणजे कोल्हापूर वन्यजीव संरक्षक यांना पण कॉल केला मी, पण ते तिथं पण मला काही रिस्पॉन्स मिळालेला नाही. तर बघूया, जसं आता नंबर वगैरे मित्र पाठवत आहेत त्याच्यानं कॉन्टॅक्ट करून बघूया. असेल तर आता, कारण तो थांबणार नाही, पण इथंच असणार, तो जास्त पुढे जात नाही. तुम्ही आता पळत आले दोघं, तिथं बीळ वगैरे घुशीचे जास्त आहेत, त्याच्यामुळे तिथं ते उंदीर खाण्यासाठी वगैरे इथंच राहतात. हा भाग इकडचा क्लीन करतो, पण आता गावीकडनं आलोय तरी पण मी बराचसा इथं क्लीन केलेला आहे भाग. परंतु कसं काय सांगता येतं, होय पहिले सगळा भाग थोडी क्लीन करू शकतो. मला सांगू ना, तिथं कंपल्सरी राहावा आहेच.
रात्री ना दादा ते थोडस खरकट पाणी वगैरे तिथं त्यांनी खड्डा केला तिथे टाकायला येतं. रात्री येऊन तिथं थांबलेले ते. तर मला असं वाटायला तू कुठे यांचा पाय पडतोय की इतकं पर्यंत म्हणजे ते सारखं हे आहे. आणि काल रात्री ही वीरा पण धुणं घ्यायला खाली 8-8:30 वाजता अंधारामध्ये कपडे पडले होते. तेच ना, लहान मुलांना कळत ना. मी तिला म्हणलं बिलकुल खाली उतरू नकोस म्हणलं, कारण मगाशी साप गेलेला आहे, कपडे पडले होते ग. त्याच्यामुळे कसं आहे, लहान मुलाकडे लक्ष देणं गरजेचं आहे बघा. आजूबाजूला जर राहायचं नसेल किंवा जंगल सारखी परिस्थिती असेल तर, आहे की नाही. आता आपल्या इकडनं विंडोच्या तिथून 7-8 येऊ शकते ते, कारण ते किती अंतर आहे एवढं चढायला त्याला. आणि तुला एकदा पाणी झाडांना घालताना कसं जातं. होय, त्याच्यातूनच बाहेर. हो ना, त्यामुळे कसं तुम्हाला फोन केला होता आठवतंय का? मी बाहेर ड्युटीला होतो त्यावेळेस. आणि बाळ पोटात होतं ना, तर त्यावेळेस इथं शूज घालायला. हो, शूजच्याच खाली होता. विचित्र. पण आतापर्यंत आम्हाला एवढं नाही वाटलं, पण हे बघितलं नाही एवढी साईज मोठी, बापरे, असं पोटात चालल्यासारखं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला पाणी मागायचा चान्सच नाही. चुकून पाय पडला की मग सुट्टी नाही. तो पण स्वतःच्या जीवाला भीतीपुटी ते अटॅक करत असतात. त्याच्यामुळे ना आपण सतर्कता बाळगलेली कधीही चांगली. त्यामुळे आता भीती वाटायली. आणि आज आम्ही फिक्स इथलं घर बघायचं सुरू करतो, कारण आम्ही मध्ये आणखी असा विचार केला होता की जाऊ दे, माणसं खूप चांगली आहेत, इथली लोक एवढी छान आहेत, कुठे सोडून जायचं. माणसं सोडून गोष्टी जर आपण सोडल्या तर सगळंच इथं चांगलं आहे, मग राहू देत. पण काही गैरसोयी जर आहे ना, आपण एवढे दिवस आता 4 वर्ष होते आम्हाला इथे, पण म्हणजे बघितलं आम्ही खूपदा रूम, पण जायचं म्हटलं ना असं वाटायचं एवढी चांगली माणसं परत भेटतील का. म्हणजे इथं थोडस काही मार्केट नाही काय नाही, त्यामुळे वाटायचं जावं, कधी कधी चिडचिड व्हायची. पण इथली लोक, त्यासोबतच सगळे एन्व्हायरमेंट, आणि महत्वाचं म्हणजे घर मालक जे आहेत ना एवढे चांगले आहेत. म्हणजे आमचा भैया लपवायचा आणि ते दादा काढायचे, इतके दोघं सेम आहेत की म्हणजे कधी कसला त्रास नाही, कधी विचारलं नाही की तुम्ही असं का केलं, किंवा लहान मुलगा आहे तर तुम्ही भिंतीवरच त्याला कसं हे करू दिलं, कधीच नाही. कधीतरी त्यांनी त्रास दिला का ते पण पोलीस डिपार्टमेंटला आहेत, कोल्हापूर पोलीसलाच आहेत. पण व्यक्तीवरती असतात. तुम्ही अजून बघा, मला तर आमचा भैयाच दिसतो त्यांच्यात, विचारसरणी एकदम खूप कमी लोक असतात. आणि आपल्यावर पण डिपेंड आहे, आपण जसं पुढच्याला ट्रीट करतो तसं त्या पद्धतीने पुढचे आपल्याला करतात. पण आता आपण नवीन ठिकाणी गेलो ना, तिथं भीती असते की जे त्याचे ओनर आहेत ते आपल्याशी कसे डील करून, म्हणजे पैशापर्यंत ते असेल ठीक, पण खूप जास्त पण काही जण म्हणजे सारखं येऊन बघणं हे किंवा काय सगळं, कुठेच पाणी टाकलं, काहीच केलं, खूप गोष्टी असतात. तीच भीती वाटायची म्हणून आम्ही नकोच जायचं म्हणून. पण आता मात्र असं वाटतं की आता सुरक्षितता महत्वाची. मुलं आहेत छोटी, दोघं होतं तोपर्यंत वेगळं. चला, तर खूप गप्पा मारल्या. आणि फक्त एवढं सांगायचं होतं की जे माझ्या मित्रासोबत घडले ते कुणासोबतही घडू नये, कारण ते दुःख पचवू शकत नाही माणूस, आहे का नाही. असं दुःख पचवणं म्हणजे ते आयुष्यभराची एक मोठी पोकळी आहे, कधीच भरू नये. तेच ना, आता विचार करणं, ते अजून त्या दुःखातून बिलकुलच बाहेर पडलेला नाही. तो पण असं मुंबईला ड्युटीला होता आणि फॅमिली इकडे होती, आणि त्यावेळेस ती घटना घडलेली. आणि आज भाऊ चावले म्हणजे एवढं कुठे लक्ष पण लहान मुलांना चावून गेलं पण निघून, असं झालं होतं ना. चावून निघून गेलं, पण हो घरी आला सांगता येत नव्हतं. आणि मग त्यांनी दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ रस्त्यातच. त्याच्यामुळं खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं. किती जपतात आपण मुलांना, पण कशी वेळ येते सांगतात. चला, तुम्ही पण काळजी घ्या. आम्ही पण घेतो, आणि अजून जास्त आम्ही तर घेण्याचा प्रयत्न करू. श्रीला तर मी ना म्हणजे खरं तर खेळायला सोडलंच पाहिजे, आणि मैदानावरती ना मुलांनी घाम येईपर्यंत ऍटलिस्ट 1 ते 1.5 तास 2 तास खेळलंच पाहिजे. पण इथं आल्यापासून मी खरं सांगते, मी श्रीला बाहेरच सोडलं नाही, फक्त आता आल्यापासून नाही ना, यावेळेस आल्यापासून. गावाकडून आलं ना तसं नाहीच. मला इतकी भीती वाटायला लागली, आणि ते उकरलेलं समोरचं पण नीट केलेलं ना, आणि खेळगात वगैरे गेलं तर काहीच ओळखा. आता ड्रेनेजची कामं झाले तर रस्ता बिलकुल रस्त्याचं काम केलेलं नाही, त्यामुळे इथं अशी परिस्थिती झालेली आहे ना, वॉकिंग करायला तरी आता आपण डोंगर चढतोय ना तसं झालंय, हे की नाही. हो, त्याच्यामुळं आता रूम बदलल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. आता आपली झाड खूप वाईट वाटतं राव झाडाचं. केवढे एक थेंब पाणी घालून आता ती लिंबोनी किती मोठी झालेली आहे, ते सगळे एवढे सगळे झाड सोडून जायचं. चाफा जास्वंद आलाय आता तर.
आणि हे थोडंसं अंगण असावं, हे सगळ्या गोष्टी कन्सेप्ट आहेत, परंतु सेफ्टी महत्वाची आहे. आणि माझ्या नोकरीचं स्वरूप बघितलं असता कसं आहे, सेफ्टीला महत्व देणं गरजेचं आहे. एकटा असल्यानंतर तू मॅनेज करू शकशील असं या दृष्टीनं आम्ही बघणार आहोत. पुढे येणाऱ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ते पण. त्यामुळे स्टेट ट्यून पाहत राहा, पुढे काय काय चेंजेस होणार आहेत. हाऊस हंटिंगचं काम पुन्हा हातात घ्यावं लागणार आहे. यावेळेस पिल्लू सोबत घ्यावं लागणार आहे, बाळ सोबत आहे यावेळेस. नाही इथल्या ज्या काही उणीव आहेत, ज्या आम्हाला अडचणी बसल्या, आई आल्यानंतर पायऱ्या चढायला उतरायला न येणं असेल, किचन आणि हिनं आता स्वयंपाक करत असेल तर बाळाला एकाच ठिकाणी इथं खाली ठेवावं का वरी ठेवावं हा प्रश्न आहे की नाही. वरती बेडरूम आहे, वॉशरूम वरती आहे, खाली नाहीये. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून एकंदरीत आता पुढचा हाऊस आमचं रूम हंटिंग काय हाऊस हंटिंग सुरू होणार आहे. काय इथं कुठपर्यंत बघा ना ते किती मोठं आहे. काय कमाल आहे तिथे. फोन लागलाय खरं, ते म्हणतात 35 मिनिट लागतील यायला. 2 आहेत की 2 आहेत बघा काकी. 2 आहेत, अजून आहेत 2 आहेत. हो लाकडाच्या पोत आहेत, दोन्ही आहेत. आणि होय फोन लावलाय खरं, ते 30-35 मिनिट लागतील म्हणाले. तेच की किती रिस्की आहे बरं हे पण. एक मध्ये जातो, एक बाहेर येतो. 5-6 वेळा 6 जणांना केला त्यातले एकाने उचललाय कॉल फक्त. ते बोलतात की यायला मला 30-35 मिनिट लागतील. टाकू काय ग्रुपवर. त्या दगडाच्या त्याला पेट्रोल टाकलाय ना, तिकडून तोंड एकाचं इकडून एकाचं. हो दगड आहे ना त्याच्या पलीकडून तोंड आहे, तो हलतोय पण. मला वाटतं कातीला आलाय काय की तो. 2 आहेत ग, जोडी असल्यामुळे इथंच आहे ते. बघ आता इकडे तोंड त्याने पूर्ण केलं आपल्या घराच्या या बाजूला, इकडं या साईडला. कंटिन्यू ते दोघं जण म्हणजे एक झालं की एक झालं की एक असं बाहेर येत होतं. आणि काही वेळा आतमध्ये त्या बिळामध्ये एकाचं तोंड होतं तर एकाची शेपटी बाहेर, अशा पद्धतीने ते म्हणजे सतत बाहेरच फिरत होते. आणि खरं तर भीती एवढी जास्त वाटत होती कारण अगदी कधी आपल्या घरात येतील ते सांगता येत नाही, अशा पद्धतीने जवळ एकदम आहे हे, लागूनच घराला. कॉल केले आपण बऱ्याच जणांना कॉल केला पण काही होतच नाही. आता खरं लास्ट टाइम एक जण बोलले फोटो पाठवा म्हणून, ते बघा ते तिथेच 2 आहेत. एक सोडून दिसत असेल बघा तुम्हाला. 1 मिनिट. आता ते आपल्याला जात तेवढी ओळखते नाही, पण 2 आहेत सकाळपासून इथंच आहेत ते. नाही जाते इथं तिथंच फिरायला ते वरतीच आहे, वरी पडले निवांत बाहेर फिरायलेत. हो पाठवतो 1 मिनिट. रात्र झाली आहे, झोपण्या अगोदर मी डेली माझं स्किन केअर रुटीन करते. त्याच्यामध्ये अगदी 3 स्टेप आहेत. फेस वॉश करण्यासाठी सगळ्यात अगोदर पुन्हा मी प्युअर स्किनचा फेस वॉश यूज करते. पैकी काही जणींना जर स्किन किंवा हेअरशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही क्युअर स्किन ऍप डाउनलोड करून घेऊ शकता आणि घरच्या घरी जे पैसे खर्च न करता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळवू शकता. कसा वाटला आजचा ब्लॉग ते सांगा मला. होप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.